नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू देवतांमध्ये भैरवाचे खूप महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरवाची जयंती साजरी केली जाते. यावर्षी कालभैरव जयंती 27 नोव्हेंबर रोजी शनिवारी येत आहे. मित्रांनो, देवादिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो, परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्र अवतार. असेच शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव. कालभैरवाचे प्रथम दर्शनी विक्राळ रूप पाहिले असता भीतिदायक, भयावह, उग्र व क्रोधदायक वाटते. परंतु कालभैरवाची ख्याती फारच मोठी आहे. मान्यतेनुसार काळा कुत्रा हा काळभैरवाचे प्रतीक मानला जातो. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे, त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते. कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवांचा जन्म झाला होता, म्हणूनच हा दिवस पापी, अत्याचारी व अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो. मित्रांनो, असे मानले जाते की भैरव शब्दाच्या 3 अक्षरांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्ती विद्यमान आहेत. भैरव हे शिवाचे गण आणि पार्वतीचे अनुयायी मानले जातात. यांना काशीचे कोतवाल देखील म्हणतात. भगवान भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहेत. जो शिवभक्त शंकराच्या भैरव रूपाची उपासना दररोज करतो, त्यांचे जन्मोजन्मीचे पाप नाहीसे होतात. यांचे स्मरण आणि दर्शन केल्याने प्राण्यांचे सर्व त्रास आणि दुःख नाहीसे होऊन तो शुद्ध होतो, असे म्हटले जाते. काळ देखील यांना भिवून असतो, म्हणून यांना कालभैरव आणि हातामध्ये त्रिशूळ, तलवार आणि काठी किंवा दांडा असल्यामुळे दंडपाणी असे देखील म्हणतात. यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मक शक्ती, जादू तोटके, भूतबाधा असे कोणत्याही प्रकारचे भय होत नाही. तसेच यांची पूजा केल्याने माणसाचा आत्मविश्वास वाढतो. मित्रांनो, कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवासाचे व्रत केले जाते. यानंतर रात्री संपूर्ण विधीपूर्वक कालभैरवाची पूजा केली जाते. कालभैरव जयंतीनिमित्त पूजा केल्याने माणसाला भीतीपासून मुक्ती मिळते. कालभैरवाची उपासना केल्याने ग्रहांचे अडथळे आणि शत्रू इत्यादी दोन्हीपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार भगवान कालभैरवाचे रूप सत्कर्म करणाऱ्या लोकांसाठी सदैव कल्याणकारी असते. त्याचबरोबर अनैतिक कृत्य करणाऱ्यांना नेहमीच शिक्षा देतात. एवढेच नाही तर भैरवाच्या भक्तांना जो त्रास देतो त्याला तिन्ही लोकांमध्ये कुठेही आश्रय मिळत नाही, असे म्हटले जाते. मित्रांनो, कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष अष्टमी 27 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू होते. शनिवारी पहाटे कृष्ण अष्टमी सुरू होणार आहे. 5:43 पासून ते 28 नोव्हेंबर रविवारी सकाळी 6 वाजता अष्टमी संपणार आहे. काळभैरव अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत करावे. या दिवशी भगवान शंकरासमोर दिवा लावून पूजा करावी. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी भगवान कालभैरवाची पूजा करावी. कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन भगवान भैरवाच्या मूर्तीसमोर 4मुखी दिवा लावावा आणि त्यांची मनोभावे पूजा करावी. देवाला फुले, इमरती, जिलेबी, उडीद, पान, नारळ इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात. ओम भैरवाय नमः या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. यानंतर भगवंतांच्या समोर आसनावर बसून कालभैरव चालिसाचा पाठ अवश्य करावा. या दिवशी काळभैरवाष्टक तसेच महाकाळ भैरवाष्टक म्हणावे व काळभैरवाची स्तुती करावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर आरती करावी. तसेच आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्याची माफी मागावी. या दिवशी पूजा केल्यानंतर गोरगरिबांना अवश्य काहीतरी दान द्यावे, असे म्हटले जाते. कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने कालभैरव भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करतात. मित्रांनो, कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव यांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी कालभैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. तसेच या दिवशी भगवान कालभैरवांना 7 किंवा 11 लिंबूची माळ अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते.
मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.